शाडूच्या मोठ्या गणेश मूर्तींची किंमत ही प्रति फूट 1.5 लाख रुपये असणार आहे। सार्वजनिक मंडळांना 10 फुटाच्या गणपतीसाठी त्यामुळे 15 लाख रुपये हे मोजावे लागणार आहेत। शाडूच्या गणेश मूर्तींच्या किंमत ही वाढल्यामुळे गणेश मंडळांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे, पण शाडूच्या मूर्तींमुळे आर्थिक फटका हा मंडळांना बसणार आहे। मोठ्या मूर्ती परवडणार कशा, अशा प्रकारचा सवाल आता सार्वजनिक गणेश मंडळांकडून विचारला जातोय। मुळामध्ये पर्यावरणाचा विषय आहे। पर्यावरणाच्या विषयाला धरून राज्याने काय करतंय, नुसतं माती फुकट देऊन चालत नाही। याचा अर्थ एका बाजूला द्यायचं आणि एका बाजूला अडचण निर्माण करायची। त्यामुळे नीट नक्की विचार करून त्या ज्या गणपतीच्या शाडूच्या असतील, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतील, याच्याबद्दल साधक बाधक चर्चा करून मंडळांना पण आणि ते गणपती बनवणाऱ्यांना पण राहत मिळालीच पाहिजे। भाजप आमचं मराठमोळं हिंदुत्व पुसण्याचा प्रयत्न करत आहे। जो काही हा विषय आहे, का नाही मुंबई महानगरपालिकेला त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये अपील करायला लावलं, का नाही तुम्ही सगळ्या जे काही मूर्तिकार आहेत किंवा मंडळ आहेत त्यांना बोलवून चर्चा केली। साधारणपणे सण आला की काहीतरी सुरू करायचं। जसं मागच्या वर्षी आपल्याला आठवत असं सण आला तरी देखील आमच्या वरळी आणि परळमध्ये मेट्रोचे गर्डर काही होते, काही ब्रिजेसचं ते स्कॅफोल्डिंग लावलं ते उतरवलं नव्हतं, आम्हाला बैठका घेऊन ते करायला लागलं। मराठमोळी सणालाच भाजप का पुसायला मागे लागले, हा प्रश्न भाजपचे लोकांनी उत्तर द्यावं।